ते ऑसिलोटोरिया इट मीन्स आपण त्याला सायनोबॅक्टेरिया असे म्हणतो. ह्या किंगडम मोनेरामध्ये मी एक्झाम्पल तुम्हाला सांगते. ऑसिलोटोरिया ऑसिलोटोरिया घ्या, त्याची मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवते. बघा ह्या ठिकाणी अशा प्रकारे ही ऑसिलोटोरिया तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. बघा these are the oscillatoria structure. ऑसिलोटोरिया इट इज ऑल्सो अनब्रांच फिलामेंटस अल्गी म्हणून ही ओळखली जाते. याला सायनोबॅक्टेरिया असं देखील म्हटलं जातं. सायनोबॅक्टेरिया म्हणजे काय? ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजेच काय? निळे हरित शैवाल. म्हणजेच काय? निळे हरित शैवाल सायनोबॅक्टेरिया. आणि ही अनब्रांच फिलामेंटस अल्गी म्हणून ही ओळखली जाते. याला ब्रांच आहे का? नाही. इट इज ऑल्सो अनब्रांच. अनब्रांच याला दुसरी ब्रांच नाहीये म्हणून याला काय म्हणतो? अनब्रांच फिलामेंटस अल्गी. इट इज ऑल्सो ब्ल्यू ग्रीन अल्गी. याला सायनोबॅक्टेरिया असं म्हटलं तरी चालेल. दीज आर द मायक्रोस्कोपिक युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणून ही ओळखली जाते. ओके. आता याच्यामध्ये हा जो ट्रायकोम्स आहे याला ट्रायकोम्स असे म्हणतात. दिस ट्रायकोम्स ऑफ दिस ऑसिलोटोरिया देर इज अ मेनी सिलेंड्रिकल सेल एक्सेप्ट अपायकल सेल विच इज डोम शेप स्ट्रक्चर तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला भेटेल. त्याद्वारे ही ऑसिलोटोरिया ओळखायची. ऑसिलोटोरिया ही ब्ल्यू ग्रीन अल्गी सायनोबॅक्टेरिया आपण ज्याला म्हणतो ही तुम्ही ओळखायची. ओके. दीज आर द किंगडम मोनेरा मधलं हे नंबर 1 एक्झाम्पल. दीज आर द मायक्रोस्कोपिक प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल ऑसिलोटोरिया. त्याच्यामध्ये आणखीन एक एक्झाम्पल देते. बॅक्टेरिया घ्या, ते आपण मायक्रोब्समध्ये आपण ह्या ठिकाणी स्टडी करणारच आहोत. तर याच्यामध्ये आणखीन एक एक्झाम्पल देते. बॅक्टेरिया. आता बॅक्टेरियामध्ये बरेच प्रकार आहेत. जीवाणू, दंडाणू, गोलाणू. आता हे जे बॅक्टेरिया आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. दे आर फाउंड इन एव्हरीवेअर. हे जे बॅक्टेरिया दीज आर द युनिसेल्युलर मायक्रोस्कोपिक युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणून हे पाहिलं जातं. आणि याच्यामध्ये न्यूक्लियस इट इज ऑल्सो पुअरली डेव्हलप. ह्या बॅक्टेरियामध्ये न्यूक्लियस इट इज ऑल्सो पुअरली डेव्हलप. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज न्यूक्लिओइड. याच्यामध्ये प्रिमेटिव्ह टाईप ऑफ न्यूक्लियस तुम्हाला पाहायला भेटेल. ओनली DNA इज प्रेझेंट. बॅक्टेरियाची डायग्राम मी तुम्हाला ह्या ठिकाणी काढून दाखवते. बॅक्टेरिया बरेच आहेत. याला कॉकस असं म्हटलं जातं. कॉकस काय म्हटलं जातं? कॉकस. मायक्रोसमध्ये हे मी तुम्हाला शिकवणारच आहे, फक्त लक्षात घ्या. कॉकस आहे. त्याच्यानंतर डिप्लोकॉकस आहे. म्हणजे बॅक्टेरियाचे बरेचसे प्रकार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते याला बॅसिलस काय म्हटलं जातं? बॅसिलस. दीज आर द बॅक्टेरिया. किंवा याच्यामध्ये नॉस्टॉक एक घ्या. नॉस्टॉक तुम्हाला सांगते कशी असते. ह्या ठिकाणी अशा प्रकारची अल्गी ही तुम्हाला पाहायला भेटेल. बघा अशा प्रकारची अल्गी तुम्हाला पाहायला भेटेल. दीज आर द नॉस्टॉक. ही काय? नॉस्टॉक. ओके. याला काय म्हणायचं? दीज आर द नॉस्टॉक. डायग्राम ह्या ठिकाणी दिलेले आहे. बॅक्टेरियामध्ये सुद्धा तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देते. व्हायब्रिओ, नॉस्टॉक. वाटल्यास तुम्ही डायग्राम काढून घेऊ शकता. दीज आर द ऑसिलोटोरिया. दीज आर द कॉकस, बॅसिलस. त्याच्यानंतर अजून एक्झाम्पल देते. स्पायरुलम स्पायरल शेप. दीज आर द बॅक्टेरिया. किंवा अजून एक एक्झाम्पल देते. व्हायब्रिओ. म्हणजे हे बॅक्टेरियाचे प्रकार मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितले. म्हणजे बॅक्टेरिया दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ किंगडम मोनेरा. लक्षातच ठेवायचं हे कॅरेक्टर. किंगडम मोनेरामध्ये all living organisms are microscopic, unicellular, prokaryotic organism. Then primitive type of nucleus. Only DNA is also present. Nucleus is poorly developed. It is also called as nucleoid. हे सर्व कॅरेक्टर लक्षात घ्या. ही सर्व एक्झाम्पल तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेली आहे मी. ऑसिलोटोरिया, नॉस्टॉक, दिस बॅसिलस, कॉकस आणि याला काय म्हणायचं? व्हायब्रिओ. म्हणजे ही जे डायग्राम मी काढलेले आहेत. व्हायब्रिओ झालं, कॉकस झालं, बॅसिलस झालं, स्पायरुलम काय म्हणतात त्याला? स्पायरुलम. ही सर्व काय आहेत? बॅक्टेरिया आहेत. हे सर्व बॅक्टेरिया आहेत.
लक्षात घ्या. म्हणजे बॅक्टेरिया दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ किंगडम मोनेरा. ओके, समजलंय का किंगडम मोनेरा? किंगडम मोनेरा समजलंय का? ओके, नेक्स्ट किंगडम आपण घेतोय किंगडम प्रोटिस्टा. नेक्स्ट किंगडम आपण घेतोय किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा. नेक्स्ट किंगडम आपण स्टडी करतोय किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा. आता हे जे किंगडम प्रोटिस्टा जे आहे, किंगडम प्रोटिस्टा, तर याच्यामध्ये तुम्हाला सांगते, जसं मी तुम्हाला 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनचा जो चार्ट मी तुम्हाला ड्रॉ करून दिला त्या पद्धतीनेच तुम्ही मला त्या ठिकाणी आन्सर द्यायचे आहेत. बघा, किंगडम मोनेरा दीज आर द प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर. आता तुम्ही मला सांगा की किंगडम प्रोटिस्टा मधले लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे कसे आहेत? युनिसेल्युलर आहेत का मल्टीसेल्युलर आहेत? टेल मी. युनिसेल्युलर. करेक्ट, करेक्ट आन्सर, गुड. तर ह्या ठिकाणी किंगडम प्रोटिस्टा मधले ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दीज आर द युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. बघा, पहिलं कॅरेक्टर मी तुम्हाला सांगितलं. किंगडम प्रोटिस्टा मध्ये पहिलं कॅरेक्टर मी तुम्हाला सांगते, नंबर 1 कॅरेक्टर, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. ओके, दुसरं कॅरेक्टर बघूया. ह्या किंगडम प्रोटिस्टा मध्ये जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर ॲक्वॅटिक. कसे आहेत ते? ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स आहे. काही ऑर्गॅनिझम्स हे कसे आहेत? टेरेस्ट्रियल. काही कसे आहेत? टेरेस्ट्रियल. आता याच्यामध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आढळून येतात त्यांच्यामध्ये लोकोमोशन इज ऑल्सो टेक्स प्लेस. म्हणजे काही ऑर्गॅनिझम्स हे कसे आहेत? मोटाइल्स आहेत. काही कसे आहेत? नॉन मोटाइल्स आहेत. तर जेवढे मोटाइल्स ऑर्गॅनिझम, मोटाइल म्हणजे तुम्हाला सांगते हालचाल करणारे. मोटाइल म्हणजे काय? हालचाल करणारे. आपण किंगडम मोनेरामध्ये सुद्धा जे मोटाइल जे हालचाल करतात ती कशाच्या सहाय्याने करतात सांगितलं मी तुम्हाला. कशाच्या सहाय्याने? फ्लाजेला. फ्लाजेला किंगडम मोनेरामध्ये. आता किंगडम प्रोटिस्टामध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, जे मोटाइल्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन हा कोणता आहे? सिलिया, सिडोपोडियम, देन फ्लाजेला. हे लोकोमोटरी ऑर्गन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. हे लोकोमोटरी ऑर्गन त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेझेंट असलेले पाहायला भेटतील. ओके, हे झालं दुसरं कॅरेक्टर. त्याच्यानंतर तिसरं कॅरेक्टर घेऊया किंगडम प्रोटिस्टाचं. आता याच्यामध्ये जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, सेल वॉल. काहींमध्ये कसं सांगितलेलं आहे? सेल वॉल इट मे बी प्रेझेंट ऑर इट नॉट मे बी प्रेझेंट. तर ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेल वॉल ही प्रेझेंट आहे, तर त्या सेलच्या वॉलमध्ये विच इज ऑल्सो कॉम्पोजिट ऑफ सेल्युलोज. सेल्युलोजचं कॉम्पोजिशन असतं. त्या सेलच्या वॉलमध्ये सेल्युलोजचं कॉम्पोजिशन असतं. हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच कॅन बी पोसेसेस मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल. मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल लाईक क्लोरोप्लास्ट, माइटोकॉन्ड्रिया, देन गोल्गी कॉम्प्लेक्स, देन एंडोप्लाझमिक रेटिकुलम. आता याच्यातली तुम्हाला मराठीतली नावं तुम्हाला माहीत आहे. आपण हरितद्रव्य ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर तंतुकणिका. हे जेवढे जे सेल ऑर्गॅनेल इट इज ऑल्सो प्रेझेंट. हे लक्षात ठेवायचं ह्या ठिकाणी. गोल्गी कॉम्प्लेक्स झालं, एंडोप्लाझमिक रेटिकुलम झालं, क्लोरोप्लास्ट झालं, माइटोकॉन्ड्रिया झालं. याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल म्हणून ते देखील तुम्ही म्हणू शकतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर मी तुम्हाला सांगते, न्यूट्रिशन. ह्या किंगडम प्रोटिस्टामध्ये जेवढे ऑर्गॅनिझम्स हे जे आहेत युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, यांच्यामध्ये न्यूट्रिशन, ॲट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन वाले काही पाहायला भेटतील. काही कसे पाहायला भेटतील? दीज आर हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन असणारे पाहायला भेटतील. त्याचे एक्झाम्पलही मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त आधी आपण कॅरेक्टर बघतोय. ओके, त्याच्यानंतर लास्टचं कॅरेक्टर रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की किंगडम मोनेरामध्ये रिप्रोडक्शन ओनली अँड ओनली असेक्शुअल, म्हणजेच बायनरी फिजन आणि बडिंग किंगडम मोनेरामध्ये. आता किंगडम प्रोटिस्टामध्ये रिप्रोडक्शन कोणतं घडून येतं? किंगडम प्रोटिस्टामध्ये जी रिप्रोडक्शनची जी प्रक्रिया आहे, रिप्रोडक्शन इट ऑल्सो टेक्स प्लेस बाय सेक्शुअल आणि दुसरा टाईप आहे असेक्शुअल.
आता सेक्शुअल म्हणजे काय तुम्हाला चांगलं माहिती आहे. मेल आणि फिमेल गॅमेट, सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, त्यांचं फ्युजन झाल्यानंतर झायगोट तयार होतो. तर त्याला काय म्हणायचं, अशा रिप्रोडक्शनला सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणायचं. परंतु याच्यामध्ये असं आहे की ज्या म्हणजे ह्या किंगडम प्रोटिस्टामध्ये जो झायगोट जो फॉर्म होतो, इट इज ऑल्सो डायरेक्टली डेव्हलप विदाउट फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो. कोणत्याही प्रकारचा भ्रूण हा त्यामध्ये तयार होत नाही. बघा मी काय सांगते, किंगडम प्रोटिस्टामध्ये जो झायगोट जो डेव्हलप होतो डायरेक्टली डेव्हलप्स विदाउट फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो. कोणत्याही प्रकारचा एम्ब्रियो हा फॉर्म होत नाही. झायगोट डायरेक्टली डेव्हलप्स विदाउट फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो. तर अशी ही सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रक्रिया तुम्हाला पाहायला भेटेल ह्या किंगडम प्रोटिस्टामध्ये. दुसरा जो मी तुम्हाला टाईप सांगितला असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन इट इज ऑल्सो टेक्स प्लेस इन दिस किंगडम प्रोटिस्टा बाय मायटोसिस आणि अमायटोसिस. सांगा आता, हा एक पॉईंट ह्या ठिकाणी आलेला आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल हे जेवढे मी तुम्हाला कॅरेक्टरचे सांगितले, आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल त्याची एक्झाम्पल सांगायची. आता तुम्ही अमिबा म्हणजे अमिबा हे पहिलं का सांगितलं मी एक्झाम्पल, बघा लोकोमोटरी ऑर्गन कोणतं आहे याच्यामध्ये, सिडोपोडिया. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल सांगते पॅरामिशियम. पॅरामिशियम त्याचं लोकोमोटरी ऑर्गन कोणतं आहे, सिलिया. हे माहिती आहे की नाही. हे सर्व एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवायची किंगडम प्रोटिस्टामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल सांगते डायटम्स. डायटम्स दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ किंगडम प्रोटिस्टा. त्याच्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते युग्लिना. त्याच्यानंतर अजून एक नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया स्लिम मोड्स. तर ते कोणते, त्याची डायग्राम मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवणारच आहे. तर सुरुवातीला जे किंगडम प्रोटिस्टा मधले सर्व कॅरेक्टर मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलेले. आता त्याच्यामध्ये जे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले, पहिला अमिबा, पॅरामिशियम, डायटम्स, युग्लिना, स्लिम मोड्स, त्याचं आपण व्यवस्थित डिस्क्रिप्शन ह्या ठिकाणी पाहूया. बघा पहिलं जे मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये अमिबा आणि पॅरामिशियम दीज आर द प्रोटिस्टा लाईक ॲनिमल. हे सर्व ॲनिमल्स आहे. बघा मी काय सांगते, हे ॲनिमल आहे, तो प्लांट नाही. अमिबा हा प्लांट नाही आहे, तो ॲनिमल आहे. इट इज ऑल्सो प्लांट ॲनिमल लाईक प्रोटिस्टा म्हणून हे ओळखलं जातं. ॲनिमल लाईक प्रोटिस्टा अमिबा. आता सुरू आहे एक्झाम्पल जे आहे अमिबाची डायग्राम मी ह्या ठिकाणी काढते. एक्झाम्पल अमिबा. अमिबा याची डायग्राम पण आपण ह्या ठिकाणी काढूया. बघा ह्या ठिकाणी मी डायग्राम काढते. बघा व्यवस्थित बघून घ्या. अमिबा, अमिबाचं मेन कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स आहे. इट इज ऑल्सो इरेग्युलर मास ऑफ बॉडी, इरेग्युलर इन शेप. इरेग्युलर इन शेप अमिबा तुम्हाला हे सर्वांना माहित आहे. आता ह्या ठिकाणी काय काय याच्यामध्ये बघून घ्या. बघा हा न्यूक्लियस रेड कलरच्या चॉकने मी काढलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये काय काय दाखवते मी बघून घ्या. दीज आर द कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युओल, नावं मी देणारच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये दीज आर द फूड व्हॅक्युओल. ओके, नावं देऊयात आपण. आता याला काय म्हणतात, सिडोपोडियम किंवा सिडोपोडिया म्हणा. ओके, हा काय न्यूक्लियस. न्यूक्लियस हा काय कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युओल. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युओल.
आणि हा फूड व्हॅक्यूल. हा काय आहे? फूड व्हॅक्यूल. ओके. त्याच्यानंतर याला काय म्हणतात? एक्टोप्लाझम. काय म्हणतात याला? एक्टोप्लाझम. एक्टोप्लाझम कुठे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला घ्या एक्टोप्लाझम. देन दीज आर द इनर, हे जे आपण ग्रॅन्युलर सायटोप्लाझम जे पाहिले, दीज आर द एंडोप्लाझम. काय म्हणतात याला? एंडोप्लाझम. दीज आर द सायटोप्लाझम. हे काय आहे? सायटोप्लाझम. आणि एवढा आतमधला जो भाग आहे यालाच काय म्हणतो आपण? याला एंडोप्लाझम. ओके. ह्या ठिकाणी हे एंडोप्लाझम. अमिबाची डायग्राम तुम्हाला ह्या ठिकाणी मी ड्रॉ केलेली आहे. आता हे जे अमिबा जे आहेत, अमिबा बघा ह्या ठिकाणी अमिबा किंगडम प्रोटिस्टा मधलं, इट इज ऑल्सो युनिसेल्युलार. हे काय आहे? इट इज ऑल्सो युनिसेल्युलार युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणून हे ओळखलं जातं. आणि अमिबा इट इज ऑल्सो इरेग्युलर इन शेप. आता हे जे असतात इट इज ऑल्सो हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. अजून एक तुम्हाला एक्झाम्पल सांगते. अमिबा आणि पॅरामिशियम हे दोन्हीचे कॅरेक्टर संगच मी सांगते. याच्यामध्ये फक्त इट इज ऑल्सो लोकोमोटरी ऑर्गन सिडोपोडी आहे. पॅरामिशियममध्ये लोकोमोटरी ऑर्गन हा कोणता आहे? सिलिया आहे. हे लक्षात ठेवायचं. तर हे दोन्ही एक्झाम्पल तुम्ही ह्या ठिकाणी लक्षात घ्या. तर याच्यामध्ये दीज आर द अमिबा आणि पॅरामिशियम हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. हे काय करतात? इंजेस्ट द फूड. आणि ह्या दोन्ही ऑर्गॅनिझममध्ये सेल वॉल इट इज ऑल्सो ॲब्सेंट, लॅक्स द सेल वॉल. आणि याच्यामध्ये जे फूड जे असतं, फूड इज ऑल्सो स्टोअर केलं जातं. फूड इज रिझर्व फूड मटेरियल इज इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. फूड हे स्टोअर केलं जातं कशामध्ये? रिझर्व फूड मटेरियल इज इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजनमध्ये. कशामध्ये? अमिबा आणि पॅरामिशियम. हे दोन एक्झाम्पल तुम्हाला सफिशियंट आहे इन किंगडम प्रोटिस्टामध्ये.